स्टुडंट, काल आपण पाहिलं की लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. जो काही रेस्टॉरिंग फोर्स आहे एफ, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंटला. ह्याच्यावरून आपण एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हे इक्वेशन पाहिलेलं होतं. तर के हा रेस्टॉरिंग फोर्स होता. तर मायनस हे का साईन आलं, तर जो काही फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे हे अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हे इक्वेशन पाहिलं होतं आपण. तर आज आपण पाहणार आहोत की ऑसिलेशन म्हणजे काय. व्हॉट इज ॲन ऑसिलेशन. ऑसिलेशन तर काल आपण पाहिलं की पिरियडिक मोशन म्हणजे काय आणि ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय. तर टू आणि फ्रो जर मोशन होत असेल तर टू आणि फ्रो मोशन होत असेल तर ऑसिलेटरी मोशन म्हटलं होतं. आणि पिरियडिक मोशन म्हणजे काय, जर टाईम हा इक्वल असेल एका सेम पाथमध्ये तर आपण त्याला टाईम पिरियड म्हणत होतो. तर आज आपल्याला पाहायचं आहे की ऑसिलेशन म्हणजे काय. ऑसिलेशन म्हणजे इन सिम्पल हार्मोनिक मोशन. हा एक काय आहे, सिम्पल हार्मोनिकच मोशन आहे. म्हणजेच पिरियडिक असणार आहे, इथं ऑसिलेटरी मोशनही असणार आहे. तर म्हणून ह्याला म्हटलेलं आहे की इन सिम्पल हार्मोनिक मोशन द पार्टिकल गोज ऑन परफॉर्मिंग सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन. काय म्हटलेलं आहे, जर एकच मुवमेंट जर सारखी होत असेल, परत परत तीच प्रोसेस जर होत असेल तर ह्या प्रोसेसला म्हणायचं आहे ऑसिलेशन. बघा, इन काय आहे, हा सिम्पल हार्मोनिकच मोशन आहे. ऑसिलेशन हा सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. म्हणून आपण घेतलं इन सिम्पल हार्मोनिक मोशन द पार्टिकल goes on performing the same set of movements again and again. बघा, ऑसिलेशन म्हणजे काय की जी काही मुवमेंट आहे ती पुन्हा पुन्हा तीच मुवमेंट जर होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, ऑसिलेशन म्हणायचं आहे. किंवा त्या मुवमेंटला काय म्हणायचं आहे, ऑसिलेशन म्हणायचं आहे. म्हणजे आपण बरेच काल एक्झाम्पल पाहिलेले होतं की जो काही पेंडुलम होता, सिम्पल पेंडुलमचं आपण जर एक्झाम्पल घेतलं तर सिम्पल पेंडुलम बघा, आपण काय केलं, त्याला जर थोडंसं फोर्स दिला तर तो राईट लेफ्ट पुन्हा मीन पोझिशनला येईल, पुन्हा राईट साईडला जाईल, पुन्हा मीन पोझिशनपासून पुन्हा लेफ्ट साईडला जाईल. म्हणजे हीच प्रोसेस काय होत आहे इथे, परत परत तीच प्रोसेस होत आहे. पुन्हा लेफ्टला जाईल, पुन्हा मीनला येईल, पुन्हा राईटला जाईल. म्हणजे ही जी काही मुवमेंट आहे पेंडुलमची ती काय व्हायला लागली आहे, रिपीट व्हायला लागले. त्यामुळं ह्याला आपण म्हणू शकतो ऑसिलेशन. तर इथे एक मी डायग्राम काढते बघा. ह्याला नाव देऊ आपण ए. पॉइंट ए, पॉइंट बी अँड सेंटर पॉइंट ओ म्हणून. तर ओ जो पॉईंट आहे ह्याला काय म्हणायचं, मीन पोझिशन म्हणायचं. म्हणजे मीन पोझिशन म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन आहे हा. आणि पॉईंट ए जो काही लेफ्ट साईडला आहे त्याला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन ई पी. ह्यालाही राईट साईडला जो पॉईंट आहे बी ह्यालाही म्हणायचं आहे एक्स्ट्रीम पोझिशन बी. आणि जो काही ए टू ओचं जे काही ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड मी इथं एने डिनोट करते. ॲम्प्लिट्यूड ए. आता हा लेफ्ट साईडला असल्यामुळे ह्याला जो साईन येणार आहे हे काय असणार आहे, मायनस असणार आहे, मायनस ए. आणि हा लेफ्ट साईडला असल्यामुळे ह्याचा जो काही ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड प्लस ए असेल. बघा, तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे तर आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल जो काही करतो, मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मीन पोझिशनपासून जो काही डिस्टन्स असेल मॅक्झिमम डिस्टन्स त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. तर ऑसिलेशन म्हणजे काय हे आपण आता पाहिलेलं आहे. तर आपल्याला पुढचा जो काही डेरिवेशन आहे
कुठला तर ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. जो काही लिनियर सिंपल हार्मोनिकचा जो काही इक्वेशन आहे मेन, तर ते आपण आता पाहणार आहोत. तर पहा, लिनियर सिंपल हार्मोनिक इक्वेशनचा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिकचं जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे हे आता आपण पाहणार आहोत. तर बघा, आपल्याला माहिती आहे की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन काय आहे. तर जो काही रेस्टोरिंग फोर्स आहे, जो रेस्टोरिंग फोर्स आपण डिनोट करतो एफनी, तर एफ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला तर डिस्प्लेसमेंटला. तर मायनस साईन दाखवलेला आहे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे. तर देअरफॉर एफ इज इक्वल टू काय आलेलं होतं, एफ इज इक्वल टू मायनस के. के काय होता इथं, के फोर्स कॉन्स्टंट घेतलं तरी चालतं. के इक्वल टू फोर्स कॉन्स्टंट. के इथे काय आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे. हे इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू आपण याला. त्यानंतर जो काही वी नो दॅट, बघा वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की व्हेलॉसिटी म्हणजे काय किंवा ॲक्सिलरेशन म्हणजे काय. तर व्हेलॉसिटी म्हणजेच बघा, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम. वी नो दॅट. तर मी इथं काय घेतलेलं आहे, v इज इक्वल टू dx/dt. त्यानंतर ॲक्सिलरेशनची ही डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. ॲक्सिलरेशन म्हणजेच व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटी अपॉन टाईम. तर आता इक्वेशन नंबर जो काही 1 आहे तो आपण ॲक्सिलरेशनचं जे इक्वेशन आहे dv/dt या इक्वेशनमध्ये आपण पुट करू शकतो. बघा, इक्वेशन नंबर 1 आहे, हा इक्वेशन नंबर 2 देते, हा इक्वेशन नंबर 3. व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम, ॲक्सिलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाईम हे आपल्याला माहिती आहे. तर बघा, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू d/dt. आता इथं v आहे, हा vची व्हॅल्यू आपण इथं v म्हणजे तर माहिती आहे आपल्याला dx/dt आपण पुट करू शकतो की vची व्हॅल्यू काय आहे ती. बघा, d/dt इंटू vची व्हॅल्यू काय आहे dx/dt. तर काय येईल बघा, d²x/dt². हे आपल्याला मिळालं ॲक्सिलरेशन. तर आता आपल्याला माहिती की m जो काही आहे, m हा काय आहे याच्यामध्ये तर मास ऑफ द पार्टिकल आहे. जो काही सिंपल हार्मोनिक मोशन आहे त्या सिंपल हार्मोनिक मोशनचा पार्टिकल कोण आहे तर स्मॉल m. जो काही मास आहे, हा मास ऑफ द पार्टिकल, मास ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशनचा हा मास आहे. देअरफॉर आपल्याला माहिती आहे की न्यूटन्सचा जो काही सेकंड लॉ आहे, न्यूटन्स सेकंड लॉ काय आहे, एफ इज इक्वल टू फोर्स रिलेटेड. एफ इज इक्वल टू me म्हणजे मास इंटू ॲक्सिलरेशन. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सिलरेशन आहे. तर बघा, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. तर आता फाइंड आउट केलेलं आहे आपण, काय आहे d²x/dt². तर इक्वेशन नंबर 4 आहे हा. इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 4 काय म्हटलेलं आहे बघा, इक्वेशन 1 अँड 4 बघा काय कम्पेअर करून. एफची व्हॅल्यू तर माहिती आहे, इक्वेशन 1 एफ इज इक्वल टू काय आहे बघा, एफ इक्वल टू -kx आहे. तर एफ इज इक्वल टू मी एफच्या ठिकाणी काय लिहू शकते, -kx इज इक्वल टू इक्वेशन 4 बघा m इंटू d²x/dt².
देअरफॉर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. आणि काय केलेलं आहे आपण, ह्या एमला डिवायडिंगमध्ये घेतलेलं आहे, के बाय एम. आता हे इक्वेशन कसं होईल बघा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के बाय एम एक्स. देअरफॉर मायनस आहे, आता बघा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, आता काय होईल, इकडं प्लस होईल के बाय एम आणि हा डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू 0 आहे. तर बघा आपल्याला इक्वेशन काय, डिफरन्शिएट आहे, त्यामुळे डी बाय विथ रिस्पेक्ट टू डी टी घेतलेला आहे आपण. तर इथे बघा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम एक्स इज इक्वल टू 0 मिळालेला आहे. तर के बाय एम जो काही आहे, के बाय एम म्हणजे हा कुठला आहे समजा फोर्स कॉन्स्टंट जो काही आहे के, आणि मास ऑफ द पार्टिकल जो आहे एम, तो म्हणजेच आपल्याला इथं डिनोट करायचं आहे ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट घ्यायचं आहे. काय करायचं आहे, ही टर्म जी काही आहे ती कॉन्स्टंट आहे. देअरफॉर इक्वेशन कसं येईल मग, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम म्हणजेच काय आहे, ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअर आणि हा एक्स आहे तसा इज इक्वल टू 0. बघा काय इक्वेशन मिळालं आहे आपल्याला, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. This is the differential equation of linear simple harmonic motion. हे कशाचं इक्वेशन आहे, तर लिनियर सिंपल हार्मोनिकचं इक्वेशन आहे, जे काही आता आपण पाहिलेलं आहे.